जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मापे व वजने रूपांतर करण्याची ट्रिक शिकणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला हा टेबल माहिती असणं आवश्यक आहे। मित्रांनो, मी इथे मीटर घेतला आहे, तुम्ही याच्याऐवजी ग्रॅम घेऊ शकतात किंवा लिटर पण घेऊ शकतात। सुरुवातीला मी इथे 1 मीटर लिहिलं आहे, नंतर त्याचा चढता क्रम लिहिला आहे, जसं की डेका, हेक्टो आणि किलो। तसंच डावीकडे उतरता क्रम लिहिला आहे, डेसी, सेंटी आणि मिली। मित्रांनो, हा टेबलचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा। चला तर आपण पहिल्या उदाहरणापासून सुरुवात करूयात। पहिलं उदाहरण आहे 80 हेक्टोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर। मित्रांनो, इथं आपल्याला हेक्टोमीटरचं सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे। त्यासाठी 80 हेक्टोमीटर आधी लिहा, 80 हेक्टोमीटर। आता ज्याच्यात कन्वर्ट करायचं आहे त्याला त्याच्या खाली लिहा, म्हणजे छेदस्थानी लिहा सेंटीमीटर। आता टेबलमध्ये बघा, हेक्टोमीटर म्हणजे काय, 10चा दुसरा घात किंवा 100, पण आपण 10चा दुसरा घात लिहूयात। 80 समोर आपण काय लिहू, 10चा दुसरा घात, 80 गुणिले 10चा दुसरा घात। आता टेबलमध्ये परत बघा, सेंटीमीटरला आपण काय लिहितो, सेंटीमीटरला लिहितो 10चा वजा दुसरा घात, 10चा वजा दुसरा घात। आता सेंटीमीटरसाठी आपण 10चा वजा दुसरा घात लिहूयात। आता हे गणित आपण सॉल्व करूयात, म्हणजे आपल्याला आपलं उत्तर मिळून जाईल। इथं 10चा वजा दुसरा घात आहे, त्याला आपण वरती घेऊयात, म्हणजे तो प्लस होऊन जाईल। 80 गुणिले 10चा दुसरा घात। आता खालचा जो आहे तो वरती येताना प्लस होऊन जाईल, 10चा प्लस दुसरा घात। इथं प्लस नाही लिहिला तरी चालेल, पण तुम्हाला समजण्यासाठी मी इथं प्लस लिहिला। चला तर आता आपण याला सॉल्व करूयात, यांचा गुणाकार करूयात। 80 गुणिले 10चा दुसरा घात म्हणजे काय, 100। इथं पण 10चा दुसरा घात म्हणजे काय, 100। आता आपण यांचा गुणाकार करूयात, 80 गुणिले 100 गुणिले 100। गुणाकार करणं सोपं आहे। 80 समोर किती शून्य ठेवायचे, आपल्याला 4 शून्य ठेवायचे आहेत, 1 2 3 आणि 4। कशात कन्वर्ट करायचं होतं आपल्याला, सेंटीमीटरमध्ये, मग सेंटीमीटर त्याच्यासमोर लिहा। हे झालं आपलं उत्तर, हेक्टोमीटरचं सेंटीमीटरमध्ये किती झालं ते 8 लाख सेंटीमीटर। 80 हेक्टोमीटर म्हणजे किती, 8 लाख सेंटीमीटर। पुढचं उदाहरण सॉल्व करूयात। दुसरं उदाहरण आहे 17 किलोमीटर म्हणजे किती डेसिमीटर। मित्रांनो, किलोमीटरचं डेसिमीटरमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे। त्यासाठी आपण आधी 17 किलोमीटर लिहूयात आणि छेदस्थानी डेसिमीटर लिहूयात। मित्रांनो, प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला अशी स्टेप फॉलो करायची आहे। आता बघा, किलोमीटरला आपण काय लिहितो, किलोमीटरला लिहितो आपण 10चा तिसरा घात किंवा 1000। बघा, 17च्या समोर आपण काय लिहायचं, 10चा तिसरा घात। तुम्ही 1000 लिहिलं तरी चालेल, पण मी सॉल्व करण्यासाठी इथं 10चा तिसरा घात लिहिला आहे। आता डेसिमीटरला बघा काय लिहितो, डेसिमीटरचा टेबल कुठे, हा इथं 10चा वजा 1 घात, 10चा वजा 1 घात। आता आपण याला सॉल्व करू। आता खाली वजा आहे, तो वरती जाताना काय होईल, प्लस होईल। 17 गुणिले 10चा तिसरा घात। आता हा खालचा वरती येताना काय होईल, प्लस होईल, 10चा पहिला घात। आता आपण याला सॉल्व करूयात। बरोबर, 17 गुणिले 10चा तिसरा घात म्हणजे किती, 1000, म्हणजे एकावर 3 शून्य, गुणिले 10चा पहिला घात म्हणजे किती, 10च। आता याचा गुणाकार करूयात। गुणाकार करणं आता एकदम सोपं आहे। 17 गुणिले किती शून्य आहेत, 1 2 3 आणि 4। 17 समोर 4 शून्य द्या, 1 2 3 आणि 4। कशात रूपांतरण करायचं होतं, डेसिमीटरमध्ये, तर त्याच्यासमोर डेसिमीटर लिहा, म्हणजे आपलं उत्तर आलं 17 किलोमीटर म्हणजे किती, 1,70,000 डेसिमीटर। मित्रांनो, जर तुम्हाला ही स्टेप सोपी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा। चला आता आपण पुढचं उदाहरण घेऊयात। उदाहरण क्रमांक 3, 18 मिलीमीटर म्हणजे किती किलोमीटर। मित्रांनो, आपल्याला मिलीमीटरचं किलोमीटरमध्ये रूपांतरण करायचं आहे, तर सगळ्यात आधी आपण 18 मिलीमीटरला लिहूयात। ज्याच्यात रूपांतरण करायचं आहे तो नेहमी छेदस्थानीच लिहा, किलोमीटर। आता बघा, मिलीमीटरला आपण काय लिहितो, 10चा वजा तिसरा घात। मग आपण 18 समोर काय लिहूयात, 10चा वजा तिसरा घात। किलोमीटरसाठी आपण काय लिहितो, 10चा तिसरा घात, तर किलोमीटरला आपण छेदस्थानी लिहूयात 10चा तिसरा घात। आता आपण याला सॉल्व करूयात। मित्रांनो, आता इथं बघा, 10चा वजा तिसरा घात आहे, त्याला आपण काय करू, खाली आणू, म्हणजे तो काय होईल, प्लस होऊन जाईल। 18 भागिले 10चा तिसरा घात। आता हा वरचा खाली आणू, म्हणजे तो काय होईल, प्लस होऊन जाईल, 10चा प्लस तिसरा घात। प्लस नाही लिहिला तरी चालेल। आता आपण याला परत सॉल्व करू। बरोबर,
18 भागिले 10⁻³ म्हणजे किती 1000 किंवा एकावर 3 शून्य. परत 10⁻³ म्हणजे काय एकावर 3 शून्य. आता आपण याला सॉल्व करू. 18 भागिले 1000 गुणिले 1000 किती झाले तर एकावरती 6 शून्य. 1 2 3 4 5 आणि 6 शून्य. आता छेदस्थानी एकावर 6 शून्य आहेत तर आता आपल्याला 18ला 6 घरांमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. तर सगळ्यात आधी आपण 18 लिहूयात म्हणजे आपले किती घर झाले 2 घर झाले. आता बघा 1 2 3 4 5 6 घरांमध्ये ॲडजस्ट करायचं आहे. तर 1 2 घर लिहिले, तिसरं चौथं पाचवं आणि 6वं, नंतर पॉईंट द्या आणि त्याच्यासमोर परत शून्य लिहा म्हणजे आपलं उत्तर आपल्याला मिळालं. कशात रूपांतरण करायचं होतं किलोमीटरमध्ये तर किलोमीटर त्याच्यासमोर लिहा. हे झालं आपलं उत्तर. मित्रांनो आपण काय काढलं 18 मिलीमीटर. 18 मिलीमीटर म्हणजे किती 0.000018 किलोमीटर. चला आता समजलं असेल तर पुढचं उदाहरण घेऊयात. उदाहरण क्रमांक 4. 30 डेकामीटर अधिक 500 मिलीमीटर अधिक 20 सेंटीमीटर म्हणजे किती किलोमीटर. मित्रांनो हे गणित सॉल्व करताना आपल्याला प्रत्येकाला किलोमीटरमध्ये रूपांतरण करावं लागेल. सगळ्यात आधी आपण लिहा 30 डेकामीटर भागिले कशात कन्वर्ट करायचं आहे किलोमीटरमध्ये अधिक 500 मिलीमीटर भागिले परत कशात कन्वर्ट करायचं आहे किलोमीटरमध्ये. आपण किलोमीटर परत खाली लिहूयात अधिक 20 सेंटीमीटरला आपल्याला परत काय करायचं आहे किलोमीटरमध्ये रूपांतरण करायचं आहे. परत त्याच्या खाली किलोमीटर लिहात. याला जर सॉल्व केलं तर आपल्याला आपलं उत्तर मिळेल. मित्रांनो मी इथं व्हिडिओ फास्ट करत आहे जेणेकरून तुमचा टाईम वाचेल. आता मी कॅल्क्युलेशन इथं करून ठेवलं आहे. तुम्ही व्हिडिओला पॉज करून सर्व कॅल्क्युलेशन बघू शकतात. मित्रांनो तुम्हाला कॅल्क्युलेशन करावंच लागेल कारण की त्याच्याशिवाय तुमचं उत्तर निघणार नाही. सर्व गणित सॉल्व केल्यानंतर आपलं उत्तर येतं 0.007 किलोमीटर. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तोपर्यंत जय हिंद.